मग ते जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपान काका असतील, हे सगळ्यांचे अभंग हे म्हणजे चोखा, सोयरा, राका, बंका ह्या सगळ्यांचे अभंग आहेत. हे आपण चिंतनामध्ये जर आणले तर ते संतसुद्धा किती उच्च दर्जाचा परमार्थ सामान्य भाषेमध्ये सांगत होते. म्हणून या अभंगाची सुरुवात प्रेम या शब्दाने आहे आणि शेवट या अभंगाचा प्रेम या शब्दाने आहे. दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण इतकं आहे की जे आज सुद्धा लागू पडतं. ही संतांचे दृष्टांत किंवा उदाहरण इतकी महत्त्वाची असतात की ती त्रिकालाबाधित सत्य असतात. पूर्वी सत्य होती, आता आहेत आणि भविष्यात राहणारच आहेत. तुमच्या आमच्या बोलण्याला ही सीमा असेल याची शाश्वती नाही.